राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कराड तालुकाध्यक्षपदी करवडी गावचे सुपुत्र जितेंद्र डुबल यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा सत्कार केला आहे। दरम्यान अजित पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरणार असून कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करणार असल्याचं जितेंद्र डुबल यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कराड तालुकाध्यक्षपदी करवडी गावचे सुपुत्र जितेंद्र हिंदूराव डुबल यांची निवड करण्यात आली आहे। सातारा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड झाली। याबद्दल जितेंद्र डुबल यांचा बारामती येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जितेंद्र डुबल यांच्या रूपाने स्वच्छ प्रतिमा, उत्तम वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्यात पूर्ण वेळ सततचा वावर व स्वच्छ प्रतिमा असणारा चेहरा पक्षाला मिळाला आहे। जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यामध्ये उपमुख्यमंत्री नामदार अजितदादांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या। यामध्ये जितेंद्र डुबल यांची कराड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष अमिजी कदम, सरचिटणीस निवासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जितेंद्र डुबल यांनी विद्यार्थी दशेत NSYचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले। युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी काम केले आहे। त्यांचा 30 ते 35 वर्ष सार्वजनिक जीवनात वावर आहे। 1985 पासून स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला। तालुक्यातील सहकारी बँका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृष्णा व सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा वावर राहिला आहे। माजी मंत्री यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील गुंडाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात आणि अलीकडे 10 वर्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद होता। परंतु पक्षफुटीनंतर त्यांनी विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले। त्यांच्या कार्याची दखल घेत तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली। जितेंद्र डुबल यांच्या या निवडीबद्दल विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्यावरती दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणारा असून तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करणार असल्याचं जितेंद्र डुबल यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सातारा जिल्ह्याचे नेते विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर, जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी माझी कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करून जो विश्वास त्यांनी दाखवला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनापासून आभार मानतो। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे। विशेषतः राष्ट्रवादीच्या निर्मितीच्या वेळीच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 5 वर्ष सलग सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत ह्या जिल्ह्यावर अजितदादा पवार यांचा प्रचंड पगडा राहिलेला आहे। सर्वसामान्य माणूस आणि या तालुक्यातील, विशेषतः कराड तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते हे अजितदादांना मानणारे आहेत। या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व संस्था, मग ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सातारा जिल्हा परिषद असेल, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ असेल, सातारा जिल्हा मजूर संस्था असेल, सातारा जिल्हा सहकारी दूध संस्था असेल, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचं फेडरेशन असेल, अशा जवळपास सगळ्याच संस्था आदरणीय नामदार रामराजे निंबाळकर आणि जननायक आमदार मकरंदाबा
यांच्या विचाराने गेले अनेक वर्ष चालू आहेत आणि ते अत्यंत चांगल्या प्रकारे चालल्यात. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून ह्या जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम ह्या सातारा जिल्ह्यातील नेतृत्वाने केलेलं आहे. आणि कराड तालुक्यावर तर अजितदादांचा हा प्रचंड प्रभाव आहे. अगदी गावाच्या शेवटच्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत ते नावानं हाक मारू शकतात असे असंख्य कार्यकर्ते ह्या तालुक्यात काम करतात. अजितदादांच्या विचारधारणेशी ते सुरुवातीपासून आज अखेर सहमत आहेत. भविष्यात सुद्धा ह्या तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे अजितदादांच्या मदतीनं आणि आदरणीय रामराजे आणि जननायक आमदार आबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन उभं करायचा मी ताकदीने प्रयत्न करेन. 1985च्या निवडणुकीपासून 1985 या विधानसभेपासून झालेल्या कराड तालुक्यात झालेल्या सगळ्या विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कृष्णा कारखान्याचं दोन्ही कृष्णा आणि सायद्री हे दोन्ही कार्यक्षेत्र असल्यामुळं दोन्ही कार्यक्षेत्रातल्या जवळपास सगळ्या निवडणुका आणि इतर सरकारी बँकांच्या सर्वसाधारण निवडणुकीत माझा वावर राहिलेला आहे. आदरणीय पूर्वी पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर, अगदी सुरुवातीच्या काळात यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षात राष्ट्रवादीच्या आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, लक्ष्मण तात्या यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. मला या तालुक्यातल्या वाडेवस्तीच्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाण आहे. आदरणीय अजितदादांचा आशीर्वाद आणि आदरणीय रामराजे साहेब आणि मकरंद आबांचा भक्कम पाठिंबा ह्या जोरावर ह्या कराड तालुक्यात मी अत्यंत उत्तम प्रकारे संघटन उभं करीन आणि राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवायचा, अजून तळागाळापर्यंत पोचवायचा मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.